नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हितगुज या चॅनलवर. मित्रांनो, खरं तर मागचे 2 आठवडे घसा बसला होता कारण घशाचं इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे बोलताही येत नव्हतं आणि व्हिडिओही रेकॉर्ड करता येत नव्हते. त्याच्यामुळे 2 आठवड्याचा गॅप पडलेला आहे. सो आतापर्यंत आपण काय-काय पाहिलं आहे त्याचा एक छोटासा रिकॅप घेऊया. आतापर्यंत आपण पाहिलं होतं, की नवीन उद्योजक उद्योग कशाप्रकारे सुरू करू शकतात, त्याचं प्रशिक्षण कुठून घेऊ शकतात. या व्यतिरिक्त उद्योग सुरू करण्यासाठी लागणारा फायनान्स ते कशाप्रकारे जमा करू शकतात. या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट स्कीम्सला कशाप्रकारे अप्लाय करू शकतात. त्याची प्रोसेस काय आहे? गव्हर्नमेंट स्कीम्सला अप्लाय करताना डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात? त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्सला अप्लाय करताना जो बिझनेस प्लॅन सबमिट करावा लागतो, तो बिझनेस प्लॅन कशाप्रकारे तयार करू शकतात, हे सगळं आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता आपण अजून थोडं खोलवर जाणार आहोत आणि बघणार आहोत हे जे SME किंवा MSME उद्योजक आहेत, यांना बिझनेस करताना येणाऱ्या समस्या काय-काय आहेत? त्यावर ते कशाप्रकारे मात करू शकतात. सो आपण सुरू करत आहोत आपली नवीन सीरीज जिचं नाव आहे मार्केटिंग. जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपण सुरू करत आहोत आपली ही नवीन सीरीज जिचं नाव आहे मार्केटिंग, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत मार्केटिंग करताना उद्योजकांना कोणकोणत्या समस्या येतात. या व्यतिरिक्त त्या समस्यांवर उद्योजक कशाप्रकारे मात करू शकतात. आपले सरकार उद्योजकांना मार्केटिंग करण्यासाठी कशाप्रकारे सहाय्य करते आणि नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे AI टूल्स किंवा AI टेक्नॉलॉजीचा वापर करून उद्योजक कमीत कमी खर्चामध्ये प्रभावी रीतीने आणि यशस्वी मार्केटिंग कशाप्रकारे करू शकतात हे आपण ह्या सिरीजमध्ये बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया.